नमस्कार मंडळी, श्रीकांत इनामदार भावनाला सापडला जिवंत. तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की आता तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की सिद्धूला आता पोलीस परत अटक करतात. कारण की तुम्हाला माहितीच आहे की श्रीकांत इनामदाराच्या अपघाताच्या खोट्या केसमध्ये बिचारा सिद्धूला आपल्या अटक झालेली असते आणि त्याच्यानंतर परत सिद्धू सुटलेला देखील असतो. पण सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील म्हणजे सिद्धूची आजी खूप महामूर्ख असते. तिला फक्त आणि फक्त सिद्धू आणि भावनाचा बदला घ्यायचा असतो. त्याच्यासाठी ती सिद्धूला परत आता अटक करण्यासाठी सांगते. पण त्याच्यानंतर बिचारा सिद्धूला तर अटक होती, पण भावना पूर्णपणे खचून जाते. भावनाला कळत नसतं की आता कशाप्रकारे मी सिद्धूला परत बाहेर सोडू. कारण की आता गाडे पाटलांची लोक कोणीच मदत करणार नसतात. पण पाठीमागच्या वेळेस तुम्ही पाहिलं की आजीने सिद्धूला बाहेर सोडवण्यासाठी चक्क भावनाकडून सिद्धू आणि भावनाचा दोघांचा देखील डिवोर्स करून घेतलेला होता. खूप साऱ्या सह्या, खूप साऱ्या मंगळसूत्रे काढायला लावलं होतं. पण ह्यावेळेस मात्र भावना ठरवते की आता असं काहीच करायची वेळ मी येऊन देणार नाही. कारण की सिद्धराजच्या पाठीमागे खंबीरपणे मी उभी राहील आणि मी सिद्धराजला लवकरच निर्दोषपणे बाहेर सोडवेल. तर भावना आता सगळे काही पुरावे गोळा करायला सुरुवात करते. कारण की भावनाला वाटते की जर मी आता सगळे पुरावे गोळा केले तर मी सिद्धराजला सोडू शकते. कारण की मला खात्री आहे की सिद्धराजने असं काहीच केलं नसेल. तर भावना आता ते काही सीसीटीव्ही फुटेज तिच्याकडे असतात ते परत एकदा चेक करते. कारण की तुम्ही पाहिलंच की सिद्धूने ज्या प्रकारे श्रीकांत इनामदाराच्या गाडीला धडक मारली होती आणि त्याच्यानंतर मात्र सगळ्यांना असं वाटत होतं की श्रीकांत इनामदाराचा जो काही अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झाला हे सगळं सिद्धूमुळेच झालं. पण नाही मित्रांनो, आता भावना सगळा काही शोध परत एकदा घेते आणि भावनासमोर जे भयंकर सत्य बाहेर उघडकीस येतं ते तिला समजतं. कारण की भावना सगळ्यात अगोदर सुटती त्या ट्रक ड्रायव्हरला. कारण की तुम्ही पाहिलंच की ज्यावेळेस मात्र भावना ट्रक ड्रायव्हरला शोधते त्यावेळेस मात्र भावनाला खूप भयानक गोष्ट कळते. कारण की तो ट्रक ड्रायव्हर आता सगळं काही भावनाला सत्य सांगून टाकणार आहे हे सगळं रवीने करायला लावलं होतं. पण मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल बिचाऱ्या सिद्धूची काहीच चूक नव्हती. कारण की ज्यावेळेस अपघात झाला होता त्याच्यानंतर सिद्धू हा हॉस्पिटलमध्ये देखील गेला होता. पण त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की सिद्धूला की ते दोघेजण देखील जिवंत आहेत. पण त्यामध्ये बिचाऱ्या सिद्धूची खूप मोठी फसवणूक झालेली असते. कारण की त्याच्यानंतर बिचाऱ्या सिद्धूला माहीत देखील नसतं की पुढं काय घडलं. कारण की हा सगळा त्या मास्टरमाइंड रवीचा प्लॅनिंग असतो. रवीने त्या दोघांना देखील गायब केलेलं असतं. पण आता खरा ट्विस्ट पुढे येणार आहे मित्रांनो. कारण की भावनाला ही भयानक गोष्ट कळल्याच्या नंतर भावना आता शांत बसत नाही. भावना ठरवते की काही जरी झालं तरी मी त्या रवीला सोडणार नाही. आणि भावनाला समोर भेटतं कोण मित्रांनो, आता श्रीकांत इनामदार परत. तर आता मित्रांनो, भावनाचा भूतकाळ उघडकीस येणार आहे. तर आता भावनाला सगळं सत्य समजेल की नेमकंच ह्या रवीने एवढा मोठा मास्टरमाइंड प्लॅनिंग कशासाठी बनवला होता, पण त्यामध्ये बिचाऱ्या सिद्धराजला का अडकवलं. तर ही सगळी पुढे येणारे अपडेट तुम्हाला पाहायला भेटेल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा.